नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, रँकसूत्रा या चॅनलवरती सर्व बहिणींचे आणि भावांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू आहे का नाही किंवा मिळवण्यासाठी बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि ई-KYC पूर्ण करणे अत्यंत अनिवार्य आहे। सो बँक खाते आधार लिंक करण्याची प्रक्रिया केवळ बँक खात्याला आधार नंबर जोडणे लिंक पुरेसे नाही, तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सीड असणे गरजेचे आहे। यासाठी दोन मार्ग आहेत। बँकेत जाऊन ऑफलाईन करणे सर्वात खात्रीशीर मार्ग। तुमच्या ज्या बँक खात्यात तुम्हाला योजनेचे पैसे हवे आहेत त्या बँकेत किंवा शाखेत ब्रँचला जा। बँकेकडून आधार सीडिंग फॉर्म DBT फॉर्म मागा। फॉर्ममध्ये तुमची अचूक माहिती भरा, बरोबर माहिती भरा आणि मला शासकीय योजनांचे पैसे याच खात्यात हवे आहेत या पर्यायावर टिक करा। फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आणि पासबुकची झेरॉक्स जोडून तो बँकेत जमा करा। बँक साधारण 24 ते 48 तासांत तुमचे खाते आधारशी मॅप करून घेते। बँकेच्या नेट बँकिंग मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर बँकेच्या ॲपमध्ये लॉग इन करा। सर्व्हिसेस किंवा प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन आधार सीडिंग लिंक आधार पर्यायावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक टाकून तो OTPद्वारे सबमिट करा। तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे तपासण्यासाठी तुम्ही UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर पोर्टलवर जाऊन बँक सीडिंग तपासू शकता। ई-KYC करण्याची आता स्टेप बाय स्टेप आपण प्रक्रिया पाहणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC प्रामुख्याने नारी शक्ती दूत मोबाईल ॲप किंवा अधिकृत माझी लाडकी बहीण पोर्टलवरून केली जाते। पोर्टल किंवा ॲपद्वारे ऑनलाईन ई-KYC लॉग इन करणे। नारी शक्ती दूत ॲप किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे लॉग इन करा। अर्ज पाहणे ॲप्लिकेशन स्टेटस तुमच्या डॅशबोर्डवर यापूर्वी केलेले अर्ज किंवा अप्रूव्हल ॲप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा। तिथे तुमच्या अर्जाच्या पुढे ई-KYC अपूर्ण किंवा कंप्लीट ई-KYCचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा। सुरक्षेसाठी तुमच्या आधार कार्डची वैयक्तिक माहिती इथे पडताळली जाईल। त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर OTP प्रमाणीकरण तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर 1 अंकी OTP येईल। तो OTP रकान्यात भरा आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। चेहरा पडताळणीसाठी फेस ॲप लागू करा। काही प्रकरणांमध्ये ॲपद्वारे थेट चेहऱ्याचा फोटो फेस ऑथेंटिफिकेशन घेण्यासाठी सांगितले जाते। अशा वेळी उजेडात येऊन कॅमेरासमोर डोळे मिचकावून चेहरा पडताळणी पूर्ण करा। आता शेवटचा ऑप्शन असेल यशस्वी सबमिशन। स्क्रीनवर ई-KYC कंप्लीटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल। तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस आता अपडेट होईल। ऑफलाईनचा पर्याय ज्या महिलांना मोबाईलवर ऑनलाईन ई-KYC करणे जमत नाही त्यांनी आपल्या भागातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक अंगठ्याचा ठसा देऊन आपले ई-KYC करून घ्यावे। ज्या महिलांचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नाही त्यांना ऑनलाईन OTP येणार नाही, त्यामुळे त्यांनी आधी आधार केंद्रावर जाऊन मोबाईल नंबर अपडेट करावा किंवा थेट अंगणवाडी सेविकेमार्फत बायोमेट्रिक पद्धतीने ई-KYC करून घ्यावी। ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल किंवा तुम्हाला एखादा डाऊट असेल, एखादा प्रश्न असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। सो व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी भेटू नका। नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन नवीन अपडेटद्वारे पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।